हेडलाईनचे प्रस्तुत करता आहेत गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स. राज्यात पुढचे 4 दिवस तुफान पाऊस. कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा. राज्यात मुसळधार पाऊस. 2 दिवसात 6 जणांचा मृत्यू. विदर्भ, मराठवाड्यातल्या काही नद्यांनी इशारा पातळी ओलांडली. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीची मतदार हक्क यात्रा. बिहारमध्ये 1300 किलोमीटरचा प्रवास. 1 सप्टेंबरला मतदार हक्क रॅलीने समारोप. निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद. मतदार यादीच्या विशेष फेर तपासणीवर काय बोलणार याकडे लक्ष. कोल्हापूरसाठी ऐतिहासिक दिवस. कोल्हापूर सर्किट बेंचचा आज सरन्यायाधीश भूषण गवईंकडून उद्घाटन. 42 वर्षांच्या लढ्याला यश. कापड गिरण्या गायब झाल्या. 40 ते 50 मजली इमारती उभ्या राहिल्या, पण मराठी माणूस कुठेच दिसत नाही. शरद पवारांनी व्यक्त केली चिंता. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात परराज्यातल्या भाविकांचा धिंगाणा. दरवाजावर लाथ मारत घातला गोंधळ. लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मंदिरात अलोट गर्दी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.